15 मिनट का समय दिया गया 3 ओवर के लिए, तो ये भी आपको भूलना नहीं है। एसपी बॉयज गेंदबाजी में विशाल, बैटर मयूर के ऊपर दारोमदार इंपोर्टेंट पारी केंद्र और आशीष उदेक, दोनों काबिल वाले खिलाड़ी। आशीष उदेक इस पक्ष स्ट्राइकर इन पर है, उनसे पर लॉन्ग ऑन डीप मिड विकेट स्क्वायर की तरफ खिलाड़ी तैनात है, पुल करना चाह रहे थे। बहुत अच्छी गेम, बल्लेबाज स्पीड पे, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्टार्ट तो बिल्कुल बहुत बढ़िया हुआ है और अच्छा गति परिवर्तन करते हैं गेंदबाज विशाल। लेग कटर गेंदबाजी ये भी करते हैं। हेलीकॉप्टर खेलना चाह रहे थे, इस बार इतना समय नहीं था और गेंद बिल्कुल बड़ी विकेट बाउंड्री की तरफ चली गई। ब्रॉकल में गेंदबाजी अच्छी गेंद, पहली गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली। इस बार अगर देखें तो 2 मीटर का अच्छा इस्तेमाल किया, पुल्लिन गेंद थी गेंदबाज विशाल द्वारा। स्कोर 27, 28 स्कोर बोर्ड पर। दोबारा उसी क्षेत्र में गेंद को खेल दिया, मतलब गेंद जो ब्रॉकआउट में खुद के निकाला, ऑन साइड पर ऑन ड्राइव, ऑन साइड पर रन बटोरने का प्रयास हो रहा है। लगातार 2 गेंदों पर 2 रन, मतलब 4 रन आए हैं, 3 गेंदों का खेल हुआ है। तीसरा ओवर प्रगति पर है और फ्रंटलाइन गेंदबाज विशाल गेंदबाजी कर रहे हैं। पहले 2 ओवर में बेहतरीन प्रदर्शन रंजीत दादा शिरोली टीम का रहा है। क्या इस ओवर में थोड़ा ब्रेक लगाएंगे एसपी बॉयज? आगे आए, कदमों का इस्तेमाल किया, गेंद को बाउंड्री की तरफ फेल दिया, गेंद के नीचे खिलाड़ी आउट। विशाल को सफलता मिली है, मिड विकेट पर बहुत ही शानदार कैच लिया गया। वसीम भाई वहां मौजूद है, बहुत अच्छा कैच, अक्षर रिप्ले में देखे सेलिब्रेशन करने का मौका। ये बहुत महत्वपूर्ण विकेट है, क्रीज के कोने का इस्तेमाल किया और मिड विकेट पर बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाहते थे आशीष को देख का जबरदस्त कैच। अजय मोरे आए हैं बैटिंग करने के लिए। वैसे कोशिश तो दोनों तरफ से जारी है, लेकिन आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका मिल रहा है दर्शकों को। स्वराज टीम के कप्तान पहुंच चुके, FC 11 टीम के कप्तान भी पहुंच चुके और बाळूदादा कुराडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। आता सध्या ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत और स्कोर है 28, 30 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरा प्रगति पर बाळूदादा कुराडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। FC 11 आणि स्वराज 11 दोन मातबर संघ यानंतर एक मोठं बॅटर रंगेल FCच्या मैदानावरती, प्रेक्षकांसाठी देखील परभणी असणार आहे। और गेंदबाजी में गेंदबाज विशाल ऑन साइड पर गेंद को खेल दिया, टाइमिंग अच्छा नहीं है, 2 रन देने का मौका। सकारात्मक क्रिकेट खेलने की जरूरत है और टॉस कोणी जिंकलं ते सांगा प्लीज। FC 11 डिसिजन FC 11 ने टॉस जीता, डिसिजन पेंडिंग है आणि बाळूदादा कुराडी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी पाहिलाय। रन संख्या फिलहाल अगर देखें तो टोटल बन गया है 32 रन। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, विशाल की जबरदस्त गेंदबाजी। इस ओवर में 7 रन और 6 रन, इस ओवर में केवल 6 रन आए हैं। तीसरा ओवर बहुत ही प्रभावी रहा, पहले 2 ओवर में रनों की रफ्तार तेज थी और प्रमुख गेंदबाजों के ऊपर हमला हुआ, केदारी साहब के ऊपर हमला हुआ, उसके साथ वसीम के ऊपर हमला हुआ, तो 2 ओवर तक सब कुछ अच्छा रहा है। लेकिन तीसरे ओवर में एसपी बॉयज ने वापसी का बिगुल बजाया है। शानदार गेंदबाजी इस ओवर में विशाल द्वारा। इनका बॉलिंग एनालिसिस 1 ओवर 6 एंड इंपोर्टेंट 1 विकेट। चौथा ओवर लेके कौन आएगा वो देखना बहुत जरूरी है। शाबाज को मौका मिला, शाबाद आए हैं गेंदबाजी करने के लिए। मयूर और अजय मोरे दोनों काबिलियत वाले खिलाड़ी हैं, लेकिन इस मैच में आपको बेहतर खेल करने की जरूरत होगी। कामयाबी हाथों की लकीरों में नहीं, माथे के पसीने में होती है, तो आपको मेहनत तो करनी पड़ेगी। तीसरा ओवर बहुत अच्छा रहा एसपी बॉयज टीम के लिए, मेहनत की है गेंदबाज विशाल ने। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, फॉलो अच्छा किया गया था, एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा। दूसरे के लिए वापस आ रहे हैं, हिरन की दौड़ लगाते हुए
तो रन मुकम्मल किया, तीसरे के लिए आप वापस आना चाह रहे हैं, लेकिन ब्रेक लगाइए भाई, ब्रेक लगाइए। क्या हो रहा है बीच मैदान पर? मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आया, रुक बाबा रुक, रुक बाबा रुक। विकेट के ऊपर खड़े रह के एक बार फिर आपको बल्लेबाजी भी करनी है। 5 गेंदों का खेलाना बाकी। 2 रन मुकम्मल किए, तीसरा लेना चाह रहे थे। अक्षय मोरे वहां मौजूद है, यंग खिलाड़ी है, फुर्तीलापन दिखाते हुए, लेकिन जोश के साथ होश का होना भी बहुत जरूरी। मयूर फुल टॉस गेंद हवा में है, बॉडी लाइन पर लॉकआउट पर खिलाड़ी गेंद के नीचे, बल्लेबाज आउट। मयूर की पारी समाप्त। फुल टॉस गेंद फायदा नहीं उठा पाए और इस ओवर में पहली गेंद पर वैसे वो डबल आया था, दूसरी गेंद पर विकेट। 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। स्कोर 34 रन। 34 रन 3 विकेट के नुकसान पर नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। निकेतन, जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन। मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए निकेतन, लेकिन शाबाद, क्या बल्लेबाज, क्या गेंदबाजी की है। बहुत बढ़िया स्टार्ट इस ओवर में और कमाल की फील्डिंग स्क्वायर लेग पर, जिस तरह से वो कैच टपका गया था। 3:58 का समय, वक्त जो है ना वो रुकने वाला नहीं है। वक्त जो है ना रंग को राजा, राजा को रंग बनाने की ताकत रखता है और वक्त के बारे में बहुत सारी चीजें बताई जा सकती है। 34 विकेट के नुकसान पर है। प्रोजेक्ट स्कोर दिखाई दे रहा है 40 रन। अभी आपके पास केवल 4 गेंदे हैं, अगर 6 बनाते हैं तो 40 के पार आप जा सकते हैं। 41 रन का टारगेट हो जाएगा, लेकिन ये अनुमानित स्कोर है। गेंदबाजी भी बहुत बढ़िया हो रही है गेंदबाज शाबाद द्वारा। स्टोका चाह खिलाड़ी गेंद के नीचे, आउट, सफलता मिली है। शाबाद, कमाल की गेंदबाजी। क्या पिछले मैच में वे नहीं खेले थे? पहली बार मौका दिया गया तो ये अच्छा बदलाव है। शाबाद को मौका मिला, उसका फायदा उठा रहे हैं। आप फिलहाल लगातार 2 झटके दिए हैं तो कीर्तिमान के दहलीज पर होंगे खड़े। और हैट्रिक का शाबाद, देखिए किस तरह से ये मुकाबला आगे बढ़ रहा है। पहले तो ओवर में पूरी तरह से बल्लेबाजों का बोलबाला रहा। तीसरे ओवर में शानदार गेंदबाजी विशाल द्वारा, केवल 6 रन और 1 विकेट। अब जाकर चौथा ओवर जहां बल्लेबाजी दे दनादन होती है, वह शाबाद अपना जलवा दिखा रहे। कीर्तिमान के दहलीज पर इस वक्त है। दूसरी और तीसरी गेंद पर विकेट मिला है। अभी भी 3 गेंदों का खेल आना बाकी है। इरफान पठान को मैंने देखा था चौथी, पांचवी, छठी गेंद पर इन्होंने विकेट लिया था पाकिस्तान के खिलाफ और हैट्रिक पूरी की थी। चमिंडा बास की अगर बात करें तो पहले, दूसरी, तीसरी गेंद पर इन्होंने विकेट लिए थे और हैट्रिक का कारनामा किया था, इतिहास रचा था। चौथी 4 विकेट के नुकसान पर एक बहुत बड़ा अवसर गेंदबाज शाबाद के लिए। न्यू बैटर, नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। इस बार काफी ऑफ टर्म के बाहर गेंद थी, वाइट बॉल का इशारा। अजय आवले मशहूर अंपायर है, बहुत सारे प्रोफेशनल टूर्नामेंट कवर करते हैं और स्वच्छता अभियान जो पुण्य नगरी में आपने देखा था, उसमें बहुत बड़ा रोल इन्होंने अदा किया। हमेशा एक दूसरे के लिए मदद करते हैं। ये भी काफी ऑफ टर्म के बाहर गेंद है। जब कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं तो खराब गेंदबाजी कर रहे हैं और अब जाकर प्रेशर गेंदबाज के ऊपर बढ़ता हुआ। 36 रन 4 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेल आना बाकी। टीम के कप्तान आके इनको बता रहे व्हाइट बॉल का इशारा हुआ और उसके कारण एक अच्छा अवसर था, एक बड़ा मोमेंट था गेंदबाज शबाद के पास, वो अपने खो दिया। टेटमैन, एक गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। काफी ऑफ टर्म के बाहर गेंद, व्हाइट बॉल। डगआउट बहुत खुश है क्योंकि मिस्टर स्टार है, रन चाहिए, रन कैसे भी आए, दे ऑल काउंट, काउंट होने वाले हैं, हमारे स्कोर ऐड करने वाले। 37 पर 4, 3 गेंदें शेष, एक बड़ा स्ट्रोक आ गया तो मेरे हिसाब से रंजीत दादा शेड्यूल टीम का काम हो गया। एक बड़ा स्ट्रोक, 3 गेंदें आपके पास अभी विशेष। गेंदबाजी कर रहे गेंदबाज शाबाद। 3 वाइट बॉल, जहां ये हैट्रिक के दहलीज पर थे वहां से इन्होंने 3 वाइट बॉल डाले हैं।
ये अच्छी गेंद होगी, देखते हैं बार अंपायर का क्या इशारा होगा और विकेट सैक्रिफाइस हो जाएगा। जिस तरह से धीरे धीरे बल्लेबाज मैदान के बाहर आ रहे हैं, एक कड़ा संघर्ष आप देख रहे हैं मैदान के अंदर। रंजीत दादा शिरोले और एसपी बॉयज। नए बैटर धीरे धीरे आएंगे। 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। 37 पत्री। रंजीत दादा शिरोले टीम में बल्लेबाजी करे। टॉस एसपी बॉयज ने जीता था, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। FC 11 स्वराज्य 11। हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेच आपण मैदानावरती यायचे। अजून डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन लवकर सांगायचे, आता वेळ आपल्याकडे नाही आहे तेवढा। FC संघाने टॉस जिंकला, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा। टाइमिंग नहीं है, खिलाड़ी भाग रहे, कैच होगा नहीं होगा। रनिंग कैच लेने का प्रयास किया गया, 2 रन मुकम्मल, तीसरे के लिए वापस आए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़, बेहतरीन खेल, डायरेक्ट हिट से 4था रन, तीसरी बार हुआ है। 4 रन मुकम्मल किए, 5वां भी आएगा। 5 रन मुकम्मल किए, अब आउट बल्लेबाज। क्या कर रहे कुछ समझ भी नहीं आ रहा है। 5 रन आपने लिए हैं, 1 शॉट, तो 4 ही मिलेंगे। 5 कंप्लीट किए थे, 1 शॉट का इशारा, तो 4 रन, 4 रनों के साथ स्कोर 41 पर पहुंच चुका है। 41। क्या जबरदस्त माहौल यह बना हुआ है। रंजीत दादा शिरोले बनाम एसपी बॉयज, 2 स्ट्रॉन्ग टीमें बीच मैदान पर गेंदबाजी कर रहे। गेंदबाज शाबाद। स्टार्ट देखिए, स्टार्ट कमाल का किया था। देखिए आज वसीम भाई ने भी स्टार्ट अच्छा किया, लेकिन फिनिश अच्छा नहीं कर पाए। फुल टॉस गेंद, खिलाड़ी इस वक्त है पॉइंट पर, 1 रन देने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर 42 पर पहुंच चुका है। 42 पर रन लेना चाह रहे, लेकिन विकेट जरूर गिरने वाला है। तो 4 ओवर का खेल, 24 गेंदों का खेल, रन संख्या फिलहाल टोटल बन गया 42। 42 जीतने के लिए एसपी बॉयज के सामने 43 रनों का लक्ष्य, 43 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, ये तो आने वाला समय बताएगा। एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के साथ वापस आएंगे। FC करंडक 2025 का अद्भुत खेल आप देखते रहे, लेकिन इससे पहले कि मैं एक बार फिर थोड़ा छोटा सा ब्रेक लूंगा, उस वक्त FC 11 टॉस की कहानी बताइए। टॉस आपने जीता, फील्डिंग करने का फैसला या बल्लेबाजी करने का फैसला आपने लिया है, वो एक बार भी बताना बहुत जरूरी है। FC 11 टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। सिक्का उछला, FC 11 के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और न्योता दिया गया स्वराज 11 टीम को बल्लेबाजी करने का। 43 इज द टार्गेट। 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। कुराळे साहेबांना मी बघतोय मैदानावरती, ते मला वाटतं पंचांना भेटून आलेत का? येस, अजय आवळे त्या ठिकाणी आहेत, आवळे ब्रदर्स त्या ठिकाणी आहेत, त्यांना भेटून आलेले आहेत। त्याला बॅट्समन पाठवा एसपी बॉयज। बरोबर 4 वाजून 7 मिनिटं झालेत, 2 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत।
2-3 झाल्या तरी जातील, पण मॅच कंप्लीट करणं गरजेचं आहे. पावसाचे काही खरं बरं नाही. म्हणजे मनुष्य लहरी झाला, तसंच आता पाऊस पण आपण बघितलं लहरी झालेला आहे. हिवाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात हिवाळा, पावसाळ्यात उन्हाळा, काही होतंय. ऋतू कोणता असा प्रश्न पडतो आपल्याला. आता तुम्ही म्हणाल उन्हाळा आहे तर तिथे पाऊस सुरू आहे. त्रेचाळीस धावांची आवश्यकता. 43 धावांची आवश्यकता. बरोबर बरोबर. त्रेचाळीस धावांची आवश्यकता सामना जिंकण्या करता तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. FC करंडक 2025चा महासिंगल आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार खेळ. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. बॅट्समन विजय आणि रोहित, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपले आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश धोत्रे. पहिल्या सामन्यामध्ये 3 अत्यंत महत्वपूर्ण गडी कारत करणारा खेळाडू आणि त्याचबरोबर एक उत्तम समालोचक. या स्पर्धेकरता विशेष सहकार्य आकाश धोत्रेकडून. SP बॉयची टीम 43 धावांचा पाठलाग करण्याकरता सज्ज असेल. थर्डमॅन पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आहे. ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक. बॅट्समन विजयसाठी विजय पवार, रोहित जाधव नॉस्टॉक रेडला. आकाश धोत्रे आपल्या कोट्यात पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. समर्चन कक्षाकडनं एक दर्जेदार खेळ पाहण्याची संधी तुम्हाला निश्चित असणार आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. मिडॉनच्या डोक्यावरून अप्रतिम फटका. पाठलाग केला जातोय. चेंडू सुंदररित्या फील्ड केला जाईल. 2 धावा बॅट्समन विजय पवारला. पहिल्या चेंडूवरती अत्यंत तंत्र सुद्धा असा फटका फ्रंट वरती खेळलाय. पॉवर प्ले ऑन आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहू शकता. एका षटकाचा 3 षटक, त्यानंतर असतील 4 षटकांचा सामना. 24 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये असणार आहे. SP बॉयजच्या संघासमोर. विराट प्रतिष्ठान आणि स्वराज्य 11 हा सामना देखील आपण पाहिला. विराट प्रतिष्ठान विराट कामगिरी केली. कुठूनही मार्कमध्ये आकाश धोत्रे. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. बॅकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक आपण पाहू शकता. आशिष उदेक. यष्टीरक्षण खूप चांगलं झालंय, दर्जेदार झालंय, परंतु बॅट्समन सुरक्षित आहे. धावफलकाला 2. SP बॉयजचा संघ आणि त्याचे पाठीराखे सध्या आपण पाहू शकता वडाच्या झाडाखाली आहे, सावलीमध्ये. आकाश धोत्रेचा पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसरा चेंडू डॉट आहे. हुकमास आहे काय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. शपथ झाला होता परंतु टेलिग्राम मिळाला आकाश धोत्रेला. अतिशय सुरेख कामगिरी करत असताना आकाश धोत्रे टप्पा पडनंतर गिरकी घेणारा आणि बॅट्समनची फिरकी घेणारा चेंडू होता.
अतिशय सुंदर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा शपल झाला होता चौथ्या स्टंपवरती बॅट्समन उभा आहे आणि अशा वेळेला थोडं आणखीन ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय 6व्या स्टंपवरती गोलंदाज आकाश स्तोत्रीनं 4 गडी आतापर्यंत या स्पर्धेत त्याने गारद केलेत. दमदार खेळ टाळ्यांचा गजर मैदानावरती होतोय. गोलंदाजी मार्क वरती आकाश धोत्रे 15 ते 20 बॉलांचे बॉलिंग मार्क ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर टप्पापर्यंत थोडा खाली राहणारा चेंडू वळणारा चेंडू वाईट बनता इशारा अजय आवले पंतांच्या भूमिकेमध्ये धावपलकरती एकूण धाबा वाढतात धावसंख्या होते ती आता 3 धाबा 40 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता एसपी बॉयज संघाला जे प्रेक्षक उशीर आमच्यापर्यंत जोडलेत एसपी बॉयज 3 सामने खेळला 1 जिंकलाय तर रणजितदादा शिरोळे संघ 2 सामने जिंकलाय आणि अप्रतिम कामगिरी करत असताना त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रणजितदादा शिरोळे गोलंदाजी मार्क वरती आकाश स्तोत्रे फलंदाज विजय पवार 3 चेंडूमध्ये 2 धाबा सुरुवात खूप चांगली केली पण त्यानंतर लयबद्ध गोलंदाजी करत असताना आकाश स्तोत्रे टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता बॅकपुढे जाऊन पूल करण्याकरता निश्चित फलंदाज गेला परंतु बॅकलिकचा वापर करता आलेला नाहीये. उसळी चांगली होती वेग चांगला होता अप्रतिम कामगिरी झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोडण्याची ताकद आपोआप निर्माण होते. धावसंख्या 4 आहे अर्थात या धावसंख्ये विजयची धावसंख्या 2 होती 3 चेंडू मध्ये 1 वाईट बॉल आहे आता धावसंख्या 4 आहे. तर 41 धावांची आवश्यकता सामना जिंकणार विजयची धावसंख्या 2 आहे संघाची धावसंख्या 3 आणि आता 4 झाली. आकाश स्तोत्रे अभेद खेळ कमरच्या डोक्यावरून फटका चांगलाय आपला फटका 440चा झटका चौकार दर्जेदार फटका थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर वेळ मिळाला बॅट्समनला आणि त्याचा फायदा बघा काय घडलं होतं लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ते आपण बघा रिच चांगला होता बॅट्समनचा कमरच्या डोक्यावरून इनफिल्डवरून खेळलेला एक अतिशय सुंदर फटका बॅट्समन विजय पवारच्या बॅट बद्दल चौकार रोहितच्या बॅट बद्दल चौकार आहे कारण एकेरी धाव घेतली होती विजय पवारनं सध्या तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. विजय आणि रोहित या दोघांदरम्यान एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या आपण बघितली तर झाली आहे 8 धावा. फलंदाज रोहित जाधव 4 वरती घेतोय विजय 3 वरती हाही चांगला चेंडू आहे ऑन साइडला खेळ आहे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 2 धावा पूर्ण होतील का 2 धावा पूर्ण 2 धावांनी धावसंख्या वाढले धावसंख्या 2 अंकामध्ये प्रवेश करते आहे. पहिल्या षटकात धावसंख्या झाले एकूण 10 मैदानावरती आपण विजय पवारला पाहतोय 40+ खेळाडू काय चित्त्याची या ठिकाणी धाव त्याने पूर्ण केलेली आहे. उजेडणारी प्रत्येक सकाळ 2 पर्याय तुम्हाला देऊन जाते एकतर झोपून स्वप्न पहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा. आता तुम्हाला FC करंडक जिंकायचं आहे तर मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या 10 षटक क्रमांक 2 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 43 धाबांचा आव्हान याचा अर्थ 33 धाबा उर्वरित 18 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. विराट प्रतिष्ठान सध्या फॉर्म मध्ये दिसत आहेत तिकडे सेलिब्रेशन सुरू आहे फक्त कॉलेजचं आवार आहे कॉलेजचा परिसर आहे हे लक्षात घेऊन जरा डोकं शांत ठेवून क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला तर फार बरं होईल. मैदानातला खेळ अटीतटीचा सामना असणार आहे. एसपी बॉयची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे स्वतःला सिद्ध करण्याकरता प्रसिद्ध करण्याकरता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक सामना जिंकलाय अजून एक सामना जिंकण्याकरता निकराची झुंज देतील. तर दुसऱ्या बाजूला रणजितदादा शिरोळे त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली पण या मॅच मध्ये फार मोठा बँक बॅलन्स नाहीये. आकुंठ पद्धत चेंडू गोलंदाजाने केले चूक बॅट्समनने फटका खेळलाय चाबूक चेंडू सीमारेषा पार षटकार. आकुंठ टप्प्याचा चेंडू वरती खरपूस समाचार पहा काय घडलं होतं इतका आकुंठ टप्प्याचा चेंडू टाकलाय ऑफ स्टंपच्या बाहेर चालाय बॅट्समन आणि त्यानंतर फाईन लेगच्या दिशेनं खेळलेला दर्जेदार षटकार. चेंडू हुक केला होता जेव्हा धावांची भूक लागते आणि जेव्हा बाउन्सर येतात त्यावेळेस तुम्हाला हुक करता आलं पाहिजे आणि एक चांगला चापूक फटका इथे खेळता आलाय बॅट्समनला. बॅट्समन विजय आणि रोहित ही जोडी जमले
विजय पवारचा पलटवार काय फटका खेळाय आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना एक चेंडू तुम्ही खराब टाकला दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला टाकण्याकरता प्रयत्न करावा लागेल बॉलची आवश्यकता पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे वादळाचं काय ती येतात आणि जातात मातीत घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जी परिस्थिती प्रतिकूल आहे ती अनुकूल बनवण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे ती हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे एक मोठा फटका आलाय चूक झाली पण त्यानंतर सुधारण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे पहिला चेंडू टाकला होता गोलंदाज पार्थ पवार आणि बॅट्समन स्ट्रायकर एंडला आहे विजय पवार पवार वार पलटवार धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहू शकता 16 धाबा झालेत धावसंख्या 16 प्रेक्षक झालेत गोळा FC करंडक 2025 वरती सर्व खेळाडूंचा आहे डोळा आपण पाहतो FC करंडक 2025 चा अद्भुत विहंगम 16 याची देई याची डोळा जिंकण्याकरता 17 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता तो बाहेर गेला ना फिल्डर बॉल शोधून आणलाय बॅट्समनने सांगितलं जाण शोधून फिल्डरने शोधून आणलाय विजय पवार फक्त वेळ आपल्याकडे कमी आहे 4:19 झालेत आणि सध्या 5 मिनिटं आणि 32 सेकंद ही वेळ देखील दाखवली जाते आमचे स्कोरर खूप चांगले काम करतात मिस्टर राजेश रोहित जरताम सुंदर बॅटिंग एक धाव पूर्ण केले क्षेत्ररक्षक लॉंगऑफ मध्ये ओ माय गॉड मयूरने केले चूक किती धाव मिळतात बघूया इथे 2 की 3 मयूरचा पाय इथे स्पर्श झाला की ते पाहायचं टीव्ही अंपायर थोडीशी शंका असेल तर बघायला काही हरकत नाहीये महेश यादव बॉडी लाईनवरती मयूरचं क्षेत्ररक्षण अतिशय खराब झालेलं आहे आणि त्याचा परिणाम या किमान 3 धाबा तरी अपेक्षित आहेत 3 धाबा पूर्ण झालेत का 3 धाबा पूर्ण झाले आहेत धावफलकावरती एकूण धाबा आहेत आता 19 समीकरण आहे 16 चेंडू आणि 24 महेश जाधव इट्स ओके एसपी बॉईज संघाला थोडी शंका आली होती मयूरचा पाय बॉडी लाईनला टच झालाय का महेश जाधव यांनी सांगितलं की नाही खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यानंतर केलं एक चूक झाली त्याच्याकडनं चेंडू पकडता फिल्डिंग चांगली नव्हती क्लीन फिल्डिंग आपल्याला बघायला नाही मिळाली रिव्हर्सचा फटका गॅप मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार नजाकत चौकार शानदार बॅटिंग मैदानावरती रोहित जाधव आणि विजय पवार ते सांगतात तुझी माझी जोडी जमली रे मैदानावरती धावांचा रतीब घालत असताना धावसंख्या झाले 23 43 धावांचा पाठलाग 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता षटक क्रमांक 2 इथे संघर्ष करत असताना पार्थ पवार रोहित जाधव आणि मैदानावरती विजय पवार दोघांनी अप्रतिम कामगिरी केली माईकला लावलं का फोन बाबा गुळवे कृपया गाडी बाजूला लावणे बाबा गुळवे कृपया गाडी बाजूला लावणे शेजारच्यांना त्रास होतोय तिथे राहणाऱ्यांना गाडी बाजूला घ्या त्यांची गाडी काढायची वातावरण तंग एक बार फिर अपनी बॉलिंग पर गेंदबाज तैयार है पार्थ पवार ओ फुल टॉस गेंद नो बॉल का इशारा विकेट कीपर तो गेंद को नहीं रख पाए थे पीछे थर्ड बैट पर गेंद को फील्ड किया गया बहुत बढ़िया तरीके नो बॉल और आने वाली गेंद के ऊपर फील्ड का इशारा किया जाएगा अजय जी औली साहब अभी मैदान पर अंपायरिंग कर रहे हैं स्कोर इसी के साथ रन संख्या 26 43 रनों का टारगेट
एसपी बॉयज के सामने नियंत्रण के साथ गेंदबाजी नहीं कर पा रहे पार्थ पवार। एक दावेदार टीम जरूर है, फ्रीड का इशारा हो जाएगा बिल्कुल इस वक्त आप देख सकते हैं। अजय आवले ये फ्रीड का इशारा कर रहे हैं। आशीष इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, ब्रॉकॉल में गेंद थी, खोद के निकाला ऑन साइड पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया जाएगा लेकिन तब तक का समय है बल्लेबाजों के पास 2 रन पूरा करने के लिए। 2 रनों के साथ स्कोर 28 पर पहुंच चुका है। आपके पास 13 गेंदे 15 रनों की जरूरत, 13 गेंदे 15 रन चाहिए एसपी बॉयज को यह मुकाबला जीतने के लिए। शानदार बल्लेबाजी विजय पवार द्वारा, विजय पवार 13 पर खेल रहे और रोहित जाधव 13 पर, दोनों बल्लेबाजों का कॉन्ट्रीब्यूशन इक्वल है। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। ओ क्या बात है, अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों में खिलाड़ी गेंद के नीचे और इस बार कैच आउट। लंबी बाउंड्री है, इसको क्लियर करने की कोशिश कर रहे थे। मैच बहुत आसान बन रहा था एसपी बॉयज के लिए। उसी वक्त गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए। रोहित यादव की पारी समाप्त और मिड विकेट पर अच्छा कैच। वैभव मैदान के अंदर पहले मैच में मैन ऑफ द मैच कमाल की पारी खेले थे और जल्दी समाप्त करने की कोशिश की बल्लेबाज रोहित यादव ने। हमला किया, शिकार बन के आपको डगआउट की तरफ जाना पड़ेगा, नए बल्लेबाज को आना पड़ेगा। तो मैदान के अंदर आ रहे वैभव नंबर 3 पर, एक तरफ विजय पवार उम्दा पारी कर रहे अपनी टीम के लिए। समीकरण आपको बताऊंगा, 2 ओवर का खेल। हॅलो हॅलो लावलं माईकला. बाबासाहेब गुळवे, कृपया ती गाडी बाजूला लावणे. त्या तात्याबाच्या इथल्या घरातनं फोन आले, त्यांना बाहेर जायचं, गाडीचा अडथळा येतोय, गाडी साईडला लावा बाबा गुळवे. समीकरण बहुत महत्वपूर्ण रहेगा इस वक्त। बढ़िया खेल मैदान के अंदर, विकेट मिला है तो रंजीत दादा शिरोल टीम कम बैक करना चाहेगी। 2 और डाई मैच है एसपी बॉयज टीम के लिए। स्कोर रन संख्या 28, 1 विकेट के नुकसान पर, 12 गेंदों का खेल, 15 रन चाहिए। गेंदबाजी में हो रहा है परिवर्तन, प्रशांत कदम गेंदबाजी करने के लिए। फ्रंट पर गेंद को ड्राइव किया, खूबसूरत कवर ड्राइव, गैप में खेलते हुए शानदार स्ट्रोक है, 2 रन देने का मौका मिलेगा। क्या रे गेंदे, 13 रन चाहिए। अतिशय सुंदर खेळ मैदानावरती। आत्मविश्वासी यशाची प्रगतीची चावी आहे। निश्चितच पहिला फटका आत्मविश्वासाने खेळलाय, अत्यंत दर्जेदार। 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। अकोटबंद चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल। 10 चेंडू आणि 12 धावा, फार मोठा फरक नाहीये, परंतु प्रशांत कदमकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची, त्यामुळे तो या ठिकाणी ज्या अपेक्षा आहेत त्या त्याच्याकडून फोल्ड ठरतात की ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करतो हे पाहणं देखील गरजेचं आहे। आत्मविश्वास, आत्मविश्वास यशाचा प्रेरणा स्त्रोत आहे। बॅटर स्ट्रायकर इनला वैभव, नॉन स्ट्रायकर इनला बॅट्समन विजय पवार, दोन्ही बॅटर अप्रतिम कामगिरी करतायत। निश्चितच या संपूर्ण स्पर्धेमध्ये शानदार खेळ बघण्याची संधी तमाम प्रेक्षकांना। टप्प्यापर्यंत उसळी घेणारा चेंडू, सुंदर फटका खेळ, वीरेंद्र सेवक स्टाईल। पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते, परंतु 2 धाबा काय रोखू शकत नाही। या 2 धाबा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धाबाने धावसंख्या वाढते आहे। धावसंख्या पोहोचली ती आता 33 वरती। 43 धाबांचा पाठलाग, 10 धाबांची आवश्यकता, 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये 10 धाबांची आवश्यकता। शानदार आणि दमदार खेळ आज दिवसभरामध्ये रोमहर्षक सामने, 2 मातब्बर संघामधील लढाई, चांगली कॉन्टेस्ट। मिस्टर स्ट्रोक, चेंडूच्या खाली प्रशांत कदम, त्याने दाखवलं आपला दमखम आणि फलंदाज वैभव बात। 9 चेंडूमध्ये 10 धाबांची आवश्यकता, आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धाबांची आवश्यकता। सामन्याचा रंग पुन्हा एकदा बदललाय।
जसं वातावरण बदललंय उंचावल्यांचा खेळ मैदानावरती सुरू आहे तशाच प्रकारचा सामना पहा टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे आणि प्रशांत कदमनं एक सोपा झेल पकडलाय सॉफ्ट डिस्मिसल मागचा हिरो हा क्रिकेटचा खेळ आहे मागच्या हिरो या मॅच मध्ये 0 झालाय वैभव बाद नवीन बॅट्समन विशाल क्रमांक 4 वरती मधल्या पळीतला वा फलंदाज पण दुसऱ्या बाजूला प्रशांत कदम हार न मानणारा खेळाडू जिद्दीने खेळणारा खेळाडू आहे फलंदाजांना विकेटवरती उभं राहायचंय ते देखील अतिशय महत्वाचं आहे विशाल ऑनस्ट्रॅक नॉनस्ट्रॅक करंडा आघाडीचा बिनीचा फलंदाज विजय पवार ऑफ साइडला थर्ड पॉइंट कव्हर इष्ट कव्हर लॉंग ऑफ 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला बॅटर विशाल साठी 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता ऑन साइडला सर्व क्षेत्ररक्षक सध्या तरी म्हणजे ऑन साइडला एकूण 4 क्षेत्ररक्षक आहेत त्यापैकी एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर ड्राईव्ह करायचा होता परंतु फलंदाजाला पडली भूल दांडी झाली गोल गोलंदाजी पॉवरफुल काय चेंडू होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फुटबॉल नव्हता उजवी यष्टी वाकवले 7 चेंडू 10 सामना पुन्हा एकदा इथे आता आपण वेगळ्या पद्धतीने बघतोय सामन्याचं चित्र बदललंय काही मिनिटं असं वाटलं मागची 2 मिनिटं असं वाटलं की एसपी बॉयचा सामना आरामात जिंकेल आणि त्याच वेळेला रणजित दादा शिरोळे संघाने कमबॅक केले प्रशांत कदम आपला दमखम दाखवत असताना 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता यावं लागलं संघ नायकाला मैदानावरती वासिम 2 चेंडूवरती 2 बळी मिळवलेत याचा अर्थ ऑन हॅट्रिक गोलंदाज प्रशांत कदम क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं होतं त्याचं एक छान उदाहरण आहे म्हणजे आता सगळ्यांना वाटलं होतं की एसपी बॉयज हा सामना घेऊन जाईल आरामात सामना जिंकेल आणि त्याच वेळेला सामन्याचं चित्र बदललं क्रिकेटच्या खेळामध्ये अनिश्चितता किती ठासून भरलेली आहे त्याचं एक छान उदाहरण मैदानावरती आहे प्रशांत कदम ऑन हॅट्रिक गोलंदाज सज्ज असेल मैदानावरती बॅटर दाखल झालेला आहे वसीम देखील महत्वपूर्ण खेळाडू वसीम निलकर ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सीमारेषेवरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल प्रशांत कदम ऑन हॅट्रिक खूप सुरेख फटका आहे ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 2 धावा आरामात पूर्ण होतील चांगला ड्राईव्ह होता ऑन ड्राईव्ह बॅट्समन वसीमचा आता चेंडू शिल्लक आहेत या षटकात 6 जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 8 धावांची 8 म्हणजे तुम्ही वाट बघून झाले वाट लावायची वेळ आहे 8 आणि कुणाची लागणार वाट आणि काय वंडमी FC करंडक 2025 चा ताट दुसरं पर्व त्याचा आम्हाला आहे सर्वांना गर्व आणि त्यातच आहे सर्व मैदानावरचा सामना रंगलाय आणि प्रेक्षकांना तेच हवंय पराभव लागतो सर्वांच्या जिवारी जिंकण्यासाठी धडपड सारी FC करंडक 2025 जिंकण्याची झाली तयारी पाहूया कोण पडते कोणावर भारी रंगतदार सामना अगदी क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा सामना आपण या ठिकाणी बघतो आहे मैदानात चर्चा होते यानंतर उंचावल्यांचा खेळ देखील मैदानावरती सुरू आहे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित FC करंडकचा आनंद घेतात बघा तलाव जेव्हा पाण्याने भरतो ना तेव्हा मासे किड्यांना खातात आणि तलावातलं पाणी संपूर्ण तलाव कोरडा होतो ना तेव्हा किडे माश्यांना खातात संधी सगळ्यांना मिळते मित्रांनो त्याची योग्य वाट पाहिजे असते आणि योग्य संधी आता संधी कशी असते सकाळी उठल्यानंतर तुम्ही बिस्किट घेता ते चहात टाकता ते चहात टाकलेलं बिस्किट योग्य वेळेला बाहेर काढलं पाहिजे तरच मजा आहे नाहीतर मग सगळी मजा किरकिरी होऊन जाते त्यामुळे आज संधीचं सोनं करायचंय दुसरी महत्वाची गोष्ट आपण सगळेजण शेतकरी मित्र आहोत भाकरी करपण्यापूर्वी ती परतणं गरजेचं आहे भाकरी करपण्यापूर्वी ती परतणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा एकदा होत्याचं नव्हतं होऊ शकतंय 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन काळे वैसे दिखने में है बोले लेकिन मैदान के अंदर उतरते तो बरसाते आग के गोले सचिन काले बल्लेबाज स्ट्राइक करने पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल विजय पवार बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी प्रारंभिक बल्लेबाज है अत्यंत महत्वाचा सामना
सचिन काळे सज्ज असतील. नॉस्ट करीनला वसीमला आपण पाहतोय. एक रंगतदार रोमहर्षक उत्कंठवर्धक सामना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहण्याची संधी. पहिला चेंडू खोलबट टप्प्याचा अतिशय सुंदर बुंद्यात टाकलेला चेंडू. पहिला चेंडूवरती एकेरी धाव. विजय पवार सारखा एक हुकमाचा एका सेट झालेला बॅट्समन आणि या बॅट्समन वरती नियंत्रण ठेवले. पहिल्या चेंडूवरती ऑन द टोच गोलंदाजी. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. संघाचा नेता, संघाचा नायक मैदानावरती वसीम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन काळे. पहिला चेंडू अप्रतिम होता. अत्यंत दर्जेदार खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद वसीम. ज्याची आवश्यकता नव्हती वसीम बाद झालाय. मी मगाशीच म्हणालो की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि त्यात एक जिवंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळते. उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. निर्णायक क्षणी मैदानात थोडीशी गडबड केलेली आहे आणि पराभव जिवारी लागतोय. FC क्रॅक 2025 जिंकण्याची तयारी निश्चितच झालेली आहे. पण 2 दावेदार मैदानावरती आहेत. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आता जे प्रेक्षक आपल्या पायावरती उभे होते ना ते टाचांवरती उभे राहिलेत. FC चे हे मैदान आहे ना ते मैदान राहिलेलं नाहीये. ते आता रणभूमी झालेले आहे आणि ही रणभूमी असेल तर मैदानातला प्रत्येक खेळाडू योद्धा आहे. मैदानात जणू काय आणलाय खेळाडूने युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. या सामन्यावरती कोण कोरणार आपलं नाव. या सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. सामना रंगतदार, सामना दर्जेदार, रोमहर्षक, उत्कंठवर्धक. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर दाखल झालाय शाबाब. त्याला पहिल्यांदा संधी मिळते. संधी तर सगळ्यांनाच मिळते पण पणती विजण्यापूर्वी त्यामध्ये तेल टाका तर फायदा आहे. विजल्यानंतर तेल टाकून काय फायदा नाहीये. इथे हा सामना SP बॉईज संघासाठी करो या मरोवाला आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर विशेष करून विजय पवार जो नॉस्टेकर येणार त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. कौतुक करावं लागेल सचिन काळेचं. काय गोलंदाजी केले पहिल्या 2 चेंडूवरती. खूप मजा येणार या सामन्यामध्ये. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अत्यंत दर्जेदार खेळ पाहण्याची संधी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन काळे. शबाद ऑन स्ट्राइक. ओ फलंदाज बाद. शबाद आला, शबाद गेला आणि सचिन काळे बहरला. काय गोलंदाजी करतोय सचिन काळेने. गोलंदाजी केली तिखट त्यामुळे SP बॉयची अवस्था झाली बिकट. बिकट अवस्था झाली. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. धाबाव्या 7. कोण कोणावर करणार मात. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. लढण्याची आवश्यकता आहे. पुण्यनगरी म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. मैदानातल्या मावळ्यांना लढावं लागेल कारण शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे त्यासाठी लढावं लागेल. SP बॉईज संघ अडचणीत सापडलाय. अत्यंत दर्जेदार खेळ. प्रेक्षक हेच पाहत आहेत. ऑन हॅट्रिक गोलंदाज सचिन काळे. सचिन काळे दिखने में है बोले, मैदान के अंदर उतरते हैं तो बरसाते आग के गोले. इनका खेल देख के सबका दिल डोले. और पिछले 3 रनों की अगर बात करें तो 4 विकेट आपने खो दिए हैं. जहां सिंगल, मैंने कल भी कहा था सिंगल लेना टेनिस क्रिकेट में बहुत मुश्किल वाली बात है तो वही हुआ. 6 गेंदों में 7 चाहिए. अब 3 गेंदों का खेल आना बाकी है. 3 गेंदों में आपको बनाने 7. बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. शबाद की जगह पर बल्लेबाजी करने के लिए सूरज को मौका मिला. एक सूरज जो बादलों के पीछे छुपा हुआ था वो तो अब दिखाई दे रहा है. सूरज की रोशनी बहुत तेज है. क्या इसका फायदा मिलेगा बल्लेबाज को. ऑन हैट्रिक का गेंदबाज सचिन काले. 3 गेंदे और जीतने के लिए चाहिए बस 7 रन. कांटे की टक्कर मैदान के अंदर. ऑन पर हवा में बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया. शॉट कमाल का है. बाउंड्री पर खिलाड़ी गेंद को फील्ड करते हुए. व्हाट अ मैच. 2 गेंदों का खेलना बाकी है. जीतने के लिए फिलहाल अगर देखें तो 5 रनों की जरूरत है. ओ माय गॉड. 2 गेंदे 5 रनों की जरूरत. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा गती आणि प्रगती हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. यावेळेला तुमच्या उद्दिष्टाकडे जाण्याकरता
निश्चितच मैदानावरती सूरजला चमकारावं लागेल, चमकदार कामगिरी करावं लागेल. सचिन नाव मोठं है, खुद के ऊपर रख यकीन, आपके भी दिन आएंगे हसीन. मैदान के अंदर कमाल कर रहे सचिन. व्हाट अ मैच. नाखूनच्या बने मला मुकाबला. जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास, तो दोघांना अपेक्षित आवश्यक आहे. अकोटामध्ये चेंडू ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर खेळलाय, षटकार. शानदार स्ट्रोक, बल्ले के बीच में गेंद को खेल दिया था और ये मुकाबला एसपी बॉयज ने जीता है. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं. अत्यंत दर्जेदार फटका, अकोटाचा पूलचा फटका. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं काही अडलं नाही. छोटी पानाने साथ सोडली पण पट्ट्यांना बहर न सोडलं नाही. सूरज चमकदार कामगिरी करतो. एक सूरज आकाशात, एक जमिनीवरती. आणि आता एसपी बाईकचा संघ दुसरा सामना जिंकतोय. मला वाटतं आमचे राजेश आणि सूरज हे भाऊ आहेत आणि आज आपला मैदानातला भाऊ गाऊन गेलाय. अभिनंदन. रणजित दादा शिरोळी टीम पहिल्यांदाच पराभूत होते. 3 सामने खेळले, 2 जिंकलेत, 1 पराभव. तर एसपी बॉय 4 सामने, 2 विजय, 2 पराभव. या सामन्याचा मॅन पुरस्कार शाबाद, शाबाश शाबाद, मॅन ऑफ द मॅच. शाबाद, मैन ऑफ द मैच. पहली बार खेले और पहले मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड उनको मिला है. मी मगाशी म्हणजे बघितलं ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाहीर झाला त्या शाबाद तिथे थोडंसं सेलिब्रेशन होणार होतं, ते सोडून इकडे येत होता. शाबाद या.